खोपोली शहरात भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी, रोषणाईने उजळले शहर। खोपोली शहरात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त संपूर्ण खोपोली शहर विद्युत रोषणाईच्या झगमगाटात न्हाऊन निघाले होते। मुख्य चौक, स्मारक परिसर आणि प्रमुख रस्ते आकर्षक लाइटिंग व पताकांनी सजवण्यात आले होते। भीम जयंतीनिमित्त खोपोली नगरपरिषदेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 13 एप्रिल 2026 रोजी रात्री ठीक 12 वाजता खोपोली नगरपरिषदेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। त्याचबरोबर शहरातील बहुतेक सामाजिक मंडळे, संघटना व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। 14 एप्रिल रोजी सकाळपासूनच शहरात उत्साही वातावरण होते। दिवसभर पूर्ण खोपोली शहरातून विविध मंडळांच्या वतीने वैयक्तिक मिरवणुका काढण्यात आल्या। सजवलेले रथ, डीजे साऊंड सिस्टीम, आकर्षक देखावे आणि ढोल ताशांच्या गजरात जय भीम च्या घोषणांनी शहर दणाणून गेले। तरुणाईने पारंपरिक वेशभूषेत नृत्य करत बाबासाहेबांना मानवंदना दिली। रात्री खोपोली नगरपरिषदेमार्फत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। नालंदा बुद्ध विहार, विहारी सिद्धार्थ नगर येथून निघालेल्या या मुख्य मिरवणुकीत संपूर्ण शहरातील हजारो भीम अनुयायी, महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते। संपूर्ण कार्यक्रमादरम्यान खोपोली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। नगरपरिषदेने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल व थाटामाटात जयंती साजरी केल्याबद्दल शहरवासियांनी समाधान व्यक्त करत नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले।